पुढे जाणार का? बस. मुलांनो, मी पण जाऊ का? मी पण केव्हापासून वाट बघतोय रिक्षाची. माझी डॉक्टरची अपार्टमेंट आहे. पण आपण लेट होतील रे. राहू दे रे, काकांना जाऊ दे. जा काका. चौकात जा. मुला थँक्यू. देव तुझं भलं करो. देव सगळ्यांचाच बरं करेन काका. मी जा, चौकात जा. भाई तुझ्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहेत का? कसं सगळ्या टाईम हसत असतो? अरे प्रॉब्लेम नाही असं कुठे आहे रे. पण कसं आहे ना, देव ज्याला केपेबल समजतो ना त्याचीच परीक्षा पाहतो. म्हणजे तू कॅपेबल आहेस? काय माहित, करतो मॅनेज. जाऊ दे, आपण रिक्षा बघू चल दुसरी. रिक्षा चल पुढे जाऊ. तरी तुला सगळ्यांची मदत करायला. अरे जमून घ्यायला लागते रे. गुड मॉर्निंग गाईस. गुड मॉर्निंग. काय रे, होईल ना? तेच तर चालू आहे. गाईज वीकेंड परत आपल्याला हा प्रोजेक्ट संपवायचा आहे. तर तुमचं माहित नाही, पण बॉस मला नक्कीच काढून टाकेल. नाही तसं काय होणार नाही. गुड मॉर्निंग गाईस. नाश्ता Morning. पाणी झालं का नाही तुमचं? नाही ना. मी येतो काय खाऊन येतो. येतं बरोबर खायचं याला. कामाचं काय पडलं नाही, बॉसचा खास आहे ना. जॉर्डन इथे जरा बघ हे पीपीटी. मस्त आहे. गुड. अरे जॉर्डन होईल का नाही का? होईल होईल. तू खायचं कमी केलं तर नक्कीच होईल. आता रिटायरमेंट जवळ आलंय. सगळा खर्च करायला लागणार आहे आपल्याला आता. बरोबर. घर खर्च वाढला, औषध पाणी वाढले आणि महागाई किती झाली. सो ते बघू आता. जॉर्डन वगैरे आपल्याला काय मदत करतो का काय करतो. आपल्याला एवढा आता भिस्त आहे. ठीक. तुम्ही कशाला टेन्शन घेतायत? करू मॅनेज. मी करतोय प्रयत्न. होईल सगळं नीट. येतो मी फ्रेश होऊन. ओके ओके. पुन्हा झिरो बॅलन्स. अरे महिना कसा चालवणार आहे हा? काय ना हिरो, असाच हसत राहा. देव ज्याला कॅपेबल समजतो ना त्याचीच परीक्षा पाहतो. स्माईल. असाच जगासमोर हसत राहा. गुड. Melinda, येस सर. can you get the latest project file? येस. काहीच आज वीकेंड आहे. बॉस प्रोजेक्टचं स्टेटस नक्की विचारणार. जरा लवकर काम करा. अरे जॉर्डन टेन्शन नको रे घेऊ. होईल का? ते तर आहे रे. जॉर्डन सरांनी प्रोजेक्टची फाईल मागितली. बघितलं. सर फाईल. Can you please call Jordan? जॉर्डन सरांनी बोलावलं. येस सर. Jordan, what is this? Focus कुठे आहे तुझा? सॉरी सर. ॲक्च्युली कॅन यू गिव्ह मी सम मोर टाईम. खूप टफ सिच्युएशनमधून चाललो आहे. प्लीज. Jordan, सर्वांसाठीच लाईफमध्ये टफ सिच्युएशन चालू असते. तुझ्यामुळे जर हा प्रोजेक्ट माझा हातून गेला ना, रिमेंबर तुझी नोकरी सुद्धा या प्रोजेक्ट बरोबर जाणार. आय ट्राय माय बेस्ट.
अरे स्मिथ ते जरा नुसतं पेपर चेक कर ना. आज आपली डेडलाईन आहे. तुला माहिती आहे जॉर्डनला बॉस. थांब रे जरा. अरे स्मित काय झालं? काय नाही, तुम्ही तुमचं काम करा. अरे स्मित शांत हो रे. घे पहिला पाणी पी. तुम्ही तुमचं काम करा. काय झालं काहीच स्मिथ काय झालं हॅलो. हॅलो. हा, मी अपोलो बँकेमधून बोलतोय. हो बोला ना. तुमची EMI ड्यू झाली आहे. हां हां माहिती आहे. मी करतो काहीतरी मॅनेज करतो. कारण नका देऊ, पैसे भरा. नाही माहिती आहे. थोडा टाइम द्या, मी जमवतो. टाइम काय लावलंय? नाही ते बँकेतली लोक घरी येतील. नाही घरी वगैरे नका येऊ, मी करतो प्रयत्न. ओके. कामावरती बॉसचं टेन्शन, EMI भरायचं टेन्शन, घरातल्या खर्चाचं टेन्शन, सगळ्यांचं टेन्शन घेता मी हरवत चाललोय. त्या आईला दुसऱ्यांना स्ट्रॉंग बनवता मी स्वतः वीक होत चाललोय. कसं जमणार? पैशाचं काहीतरी मॅनेज करावं लागेल, नाहीतरी बँकची लोक घरापर्यंत येतील. समजत नाही. अरे बाळा जॉर्डन, आज शांत का बसलाय? काय प्रॉब्लेम आहे का? नाही ग, सगळं नॉर्मल आहे. हे बघ, मी तुझी आई आहे, मला सगळं समजते. काय नाही ग, ते प्रोजेक्टचं थोडं काम आहे ना, तेच बघत होतो. खरं सांग, पैशाचा प्रॉब्लेम आहे का? काय नाही सांगितलं ना, कशाला तेच विचारते. गुड इव्हनिंग जोली. गुड इव्हनिंग. सगळं राहू द्या. आज जॉर्डनकडे जाऊन बघा, तो एकदम शांत आहे. काय झालं? काय माहिती, काहीतरी प्रॉब्लेम आहे. मला वाटते पैशाचाच प्रॉब्लेम आहे. असं मी बघतो, त्याला पहिला फ्रेश होऊ दे, मी जाऊन बघतो. नाही, तुम्ही अगोदर वरती जाऊन बघा ना पहिल्यांदा. मी बघतो सांगितलं ना, तू किचन मध्ये जाऊन तुझं काम कर, मी बघतो. फोकस कुठे आहे तुझा? कारण नका देऊ, पैसे भरा. तुझ्यामुळे जर हा प्रोजेक्ट माझा आपण गेला ना, रिमेंबर ती जोखीम तुझा आहे प्रोजेक्ट बरोबर. टाइम काय लावलंय? नाही ते बँकेतली लोक घरी येतील. देव ज्याला कॅपेबल समजतो त्याची परीक्षा पाहतो. कॅपेबल कसा घंट्याचा कॅपेबल आहे मी. फालतूचा डायलॉग मारत फिरतो जगासाठी. जॉर्डन, पैशाचा काय प्रॉब्लेम आहे? तुझ्याकडे सेव्हिंग्स असतीलच ना? हो, मी करतो ना मॅनेज. मॅनेज काय मॅनेज करतो? अरे आम्हाला सांगायचंच ना, आम्ही आहेत ना. मला तुम्हाला टेन्शन नाही द्यायचं ना म्हणून. अरे कसलं टेन्शन, कशाला घाबरतो तू? आम्ही आहेत तुझ्याबरोबर. ओके, घाबरू नको. हो बोला. जॉर्डन प्रोजेक्ट्स, येस. आम्ही अपोलो बँकेवरून आलो. बोला ना. तुम्ही लोन घेतलं होतं का? हां तुमचं एक पण EMI पेमेंट आलं नाही अजून. हां माहिती आहे साहेब. लास्ट टाइम कॉल आला, मी त्यांना सांगितलंय मी करतो मॅनेज. हे बघा, लोन भरायला पैसे नसतील ना, ते लोन कशाला घेतात तुम्ही? बरोबर आहे साहेब तुमचं, फक्त थोडा टाइम द्या, मी करतो मॅनेज. टाइम द्या काय लावलंय? लवकर भरा, काय आहे ते. हे बघा, काय असेल ना लवकर करा. हे घ्या. आता घरी हे कसं सांगणार? कसं मॅनेज होणार सगळं?
जुली जॉर्डन कुठे आहे? असेल वरती रूममध्ये झोपला असेल. नाही 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 जुली, मला काहीतरी गडबड वाटते. जॉर्डन, दरवाजा उघड. जॉर्डन, जॉर्डन, अरे दरवाजा उघड. जॉर्डन, अरे दरवाजा उघड. अरे काय करतोस तू? जॉर्डन खाली उतर. जॉर्डन जॉर्डन काय करतोस तू? जॉर्डन जॉर्डन काय करतोस तू? हे असं काय करायला लागलं तू जॉर्डन? इतका वीक आहेस तू? हीच का तुझी लढाई? पळून जाणार होतास? तूच म्हणायचास ना, जो केपेबल आहे त्याचीच परीक्षा देव घेतो. जॉर्डन, मी काय बोलतो तुला? तूच म्हणायचास ना. मग काय देव चुकला का तुझ्या बाबत? बाबा, मी थकलोय बाबा, थकलोय. नाही सगळ्यांसमोर स्ट्रॉंग बनत फिरतो, स्ट्रॉंगच आहे. पण आतून फुल संपलोय मी. नाही संपला जॉर्डन, नाही संपला. मी कॅपेबल नाही आहे बाबा, नाही आहे कॅपेबल. आहेस तू, केपेबल आहेस, केपेबल आहेस. जॉर्डन, तुला काय वाटतं मी स्ट्रॉंग आहे? अरे मी जेव्हा तुझ्या वयाचा होतो तेव्हा माझ्यावरही संकट कोसळली होती. घर खर्च, सर्व जबाबदाऱ्या, पैसे, काहीच जुळत नव्हतं रे जॉर्डन, काहीच जुळत नव्हतं. मी पण असंच तुझ्यासारखा हार मानून बसलो होतो. तूच म्हणत होतास ना, जे केपेबल आहेत त्यांचीच देव परीक्षा बघतो. मी हार मानली होती, पण तुझ्यात आणि माझ्यात फरक एवढाच होता की मी माझी प्रॉब्लेम दुसऱ्याला सांगितली होती. तू नाही कोणाला सांगितली तुझे प्रॉब्लेम. आपली प्रॉब्लेम एकमेकाला सांगायची असतात रे राजा, अशी हार नाही मानायची. आपण पुरुष ना, आपणच आपल्याला समजावतो तुटायचं नाही, मोडायचं नाही. पण खरं काय माहिती आहे, आपण पण तुटतो, आपण पण मोडतो, आपण दाखवत नाही कोणाला. जॉर्डन, तू एकटा नाही आहेस, कधीच नव्हतास. तू फक्त तुझी प्रॉब्लेम कोणाला सांगत नाहीस, हीच तुझी चूक आहे. लक्षात घे, प्रॉब्लेम सांगायचे असतात. बाबा मला माफ करा, माफ करा, मी काहीच सांगितलं नाही तुम्हाला. आता सांग, सगळं सांग, घाबरू नको, सगळं सांग. बाबा माझं लोन आहे, नीट सेव्हिंग पण नाही आणि जॉब पण अनस्टेबल आहे. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप सगळं सोडवू आपण. आधी तू ठीक हो, मग सगळं ठीक होईल. तूच म्हणत होतास ना जॉर्डन, जो केपेबल आहे त्यालाच देव परीक्षा देतो. बोलत होतस की नाही? ओके, चिअर अप, घाबरायचं कारण नाही. ओके, चल. गाईस, तुम्हाला जॉर्डन बद्दल काय माहित पडलं? नाही रे, काय झालं? अरे, त्यांनी सुसाईडचा अटेम्प्ट केला होता. काय? तसं पॅनिक व्हायची गोष्ट नाही आता. लकीली त्याच्या वडिलांनी त्याला टायमात पाहिलं आणि थांबवलं. सो का It is पण all good. असं? काय रिझन?
सो आपल्याला तो असा हसून दाखवायचा, बट आतून तो डिप्रेस आणि टेन्शनमध्ये वगैरे होता. घरातले इश्यूज, कामावरचे. सो आता कसा आहे तो? आता तसा तो चांगला आहे. ह्याला 2-3 दिवस होऊन गेले या गोष्टीला. सो कदाचित आज तो कामावर पण येऊ शकतो. गुड मॉर्निंग गाईस. गुड मॉर्निंग. मस्त. अरे जॉर्डन, कसा आहेस तू? मी ठीक आहे का रे? आम्हाला कळलं तुझ्याबद्दल. हो का? हो. अरे जॉर्डन, पण तू एवढी मोठी स्टेप नव्हती घ्यायला पाहिजे रे. हो रे, ऍक्च्युली खूप मोठी चूक झाली माझ्याकडून रे. अरे जॉर्डन, तुला काय प्रॉब्लेम असतील तर आमच्या बरोबर शेअर कर. हो, आम्ही सर्व आहोत तुझ्या बरोबर. अरे आम्ही आहेत ना. ब्रो तू चिल कर. ओके, थँक्यू गाईस. पण चला आता काम करावं ते लागेल ना. ते पण आहे. मी येतो नाश्ता करून जरा. झालं याचं काम चालू. Belinda, can you please call Jordan? जिसन ती जरा ते ड्रॉवर मधली फाईल द्या. जॉर्डन, सरांनी बोलवलं. ओके गाईस, मी येतो. येस सर. Jordan, please sit. See, Jordan, I'm aware what you've been going through from the past few days. I know it's a lot to handle, right? पण जॉर्डन, हे तुला सुद्धा माहिती आहे आपल्या प्रोजेक्टची जी टाईमलाईन आहे ती काही बदलणार नाही आहे. येस राईट सर. राईट. सो टाईमलाईनच्या हिशोबाने वी हॅव टू प्रेझेंट इट टू अवर क्लायंट्स टुडे. बट आय हॅव नॉट प्रिपेअर्ड. Jordan, I know you are capable of it, so please go for it. थँक्यू सर. Yes. Okay, so I am Jordan Rodriguez and I'll be proceeding with the presentation. So this is Tech Toolkit, upcoming project. Please keep going, you're doing well. Sorry. Okay, so this is the feature that is included in the software and the diagram. Excellent presentation, very well presented. I think you all can discuss further. Jordan, let's leave the room to them. Yes, please tell me. So we really liked the project and we would like to proceed with it, but we have a small request. So we found Jordan capable enough to lead the project. So let him handle this project. Okay, it's a deal then. Okay. It's a deal. Thank you. Yes, sir. Jordan, well done. Yes. Clients have liked the presentation a lot. And there's a good news. Clients found you quite capable to lead the project, and so I've decided that you'll be leading this project. Maybe gather your team and we can discuss further details ahead. Yes? Thank you, sir. All the best. Yes. Thank you. Jordan, please come. This is your cabin, right? You're working on a very important project. So, henceforth, you'll work from here. Okay? You've earned it. Thank you, sir. All the best. Yeah. Yes? हाय जॉर्डन सर. अरे कुठला सर रे? थँक्यू. बस मग आता काय नवीन प्रोजेक्टवर आपल्याला नवीन प्रोजेक्ट, नवीन टीम लीड.
करू करू नवीन चालू करू काहीतरी. काय सर येऊ का मध्ये? या या. सर कॉंग्रॅच्युलेशन. अरे सरबीर नाही रे, आपण सगळे एकाच लेवलचे आहोत, फक्त एकत्र मिळून आपल्याला काम करायचं आहे. येस सर. प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती असावी ज्याच्याकडे जाऊन बरं चाललंय म्हणण्यापेक्षा खरं काय चाललंय हे सांगता येईल. आणि माझ्या आयुष्यात ती व्यक्ती म्हणजे माझे वडील होते. आपल्याला वाटतं आपण या कठीण रस्त्यात एकटेच आहोत, पण खरं तर या कठीण रस्त्यावर आपले वडील आपल्या पुढे चालून जाऊन या रस्त्याच्या शेवटी उभे असतात, मिठी मारायला आणि सांगायला, मी आहे ना. एका कुटुंबात 2 अशा व्यक्ती असतात ज्यांच्या चेहऱ्यावर सगळ्यात स्ट्रॉंग स्माईल असते. एक म्हणजे त्या कुटुंबातील वडील व दुसरा त्यांचा मुलगा. दोघेही हसतात, पण दोघांच्या आत वेगळ्या लढाया चालू असतात. फरक इतकाच, बाबांनी कधी त्यांचं दुःख दाखवलं नाही आणि मुलगा अजूनही शिकतोय. पण एक दिवस तोही बाबांसारखा मजबूत होईल.